हॅलो गाईज. सगळ्यात गोष्ट तर सगळ्यात पहिलं तर आय एम रिअली सॉरी की मी 4 दिवसानंतर व्हिडिओ बनवते. आता 21 दिवस तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटतील. तर असतात काही रिझन मला व्हिडिओ बनवायला नाही जमले. आजही माझं शेड्यूल खूप बिझी होतं. त्याच्या 1 वाजता व्हिडिओ बनवते, 1ला 10 मी. तर जाऊ द्या. तर आज आहे आपल्या व्हिडिओचा 11वा दिवस, सॉरी 10वा दिवस. आज काय व्हिडिओमध्ये की आपल्याला ना थोडं आहे ना स्वतःसाठी टाइम द्यायचा आहे. आणि त्या टाइममध्ये काय करायचे की आपल्याला आपल्या लाईफचे गोल डिसाईड करायचे. जर तुम्ही गोल डिसाईड केले नसेल ना, डिसाईड करा. जर तुम्ही गोल डिसाईड केले तर आपल्याला आपल्या गोल्सवर काम करायचे. ते गोल्स काहीही असू शकतात. तुम्ही जर लाईफ विचार केला असेल की मला माझ्या हेल्थसाठी करायचे, तर तुम्ही हेल्थसाठी काय काय करू शकता. तर तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर काम करायचं, तुमच्या ड्रीमवर काम करायचं, तर तुम्हाला ते डेली आपल्याला स्वतःसाठी टाइम द्यायचा. त्याच्यासाठी एक्सक्यूज नाही द्यायचा. कोणी आपल्याला काय बोलू, आपली कोणासोबत भांडण होऊ दे, घरामध्ये काय वाद होऊ दे, पण आपल्याला तो टाइम एनी हाऊ कसा पण आपल्याला स्वतःला द्यायचा. एक्सक्यूज हे द्यायचंच नाहीये. तर मग तुम्ही लाईफमध्ये ना आपल्या ड्रीमवर ना आपल्या डेली स्वतःला थोडा टाइम द्यायचा. आता तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला करणार ना, तर तेव्हा तुम्ही अगोदर 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, 15 मिनिटं द्या. असं स्टार्टिंगला हळू स्टेप बाय स्टेप, डे बाय डे जावा. आज 5 मिनिटं दिले तर उद्या 10 मिनिटं द्या. पण आज 15 मिनिटं दिले तर उद्या 20 मिनिटं द्या. कारण तुम्हाला ह्या गोष्टीची सवय नाही. जर तुम्ही डायरेक्ट पहिल्याच दिवशी जर तुम्ही स्वतःला 2 तास जर द्यायला गेला ना, तर 1 तास दिला ना, तर तुम्हाला ना नंतर ना ते खूप बोरिंग वाटेल. मग तुमचे लाईफ टाइम तुम्हाला ही बोलतात ना, तो बेस आहे ना, बेस तुमचा बसणार नाही. त्याच्यामुळे ना आपल्या डेली थोडासा टाइम स्वतःसाठी द्यायचा आहे. डेली म्हणजे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग बघा की तुम्ही कोणता टाइम देऊ शकता स्वतःसाठी. आणि त्या टाइम मध्ये फक्त तुमच्यासाठी असला पाहिजे तो टाइम. मग तुम्ही तो एक्सरसाइज करणारा तुमचा टाइम असो, मग तुमचं बोलतात ना की तुमच्या ड्रीमवर तुमचं काम असो, एनी हाऊ स्वतःसाठी तो टाइम तुम्हाला स्वतःला द्यायचाच आहे. त्या टाइम मध्ये तुम्हाला जे आवडेल ते करायचं. तुम्हाला जर सिंगिंग आवडते तर सिंगिंग करा. तुम्हाला तुमची पसंत काय आहे, तुमची आवड काय, तुमच्या लाईफमध्ये जर ड्रीम नाहीये किंवा तुम्ही ऑलरेडी सेटल असेल, तुम्हाला आवडेल त्या गोष्टी करा. बुक रीड करा किंवा म्हणजे फक्त थोडासा टाइम नाही, पण शक्यतो अशी गोष्ट बघा ना की जी तुमच्या ड्रीमला कम्प्लीट करेल. त्याच्यावर काय करता येईल, शक्यतो ड्रीमवरच काम करा. हेल्थ आणि ड्रीम ह्या दोनच गोष्टी लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. तर आणि एनी हाऊ आता ते तुमच्या अकॉर्डिंग बघा की तुमच्यासाठी लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट आहे सध्या. आणि असं पण नाही, आपल्या ड्रीमवर पण काम करायचं, आपल्यासाठी हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. पण डेली स्वतःला थोडा वेळ द्यायचा. एनी हाऊ आपल्याला एक्सक्यूज नाही द्यायचा. आपल्या घरामध्ये भांडण होऊ दे, आपल्या मित्रांसोबत भांडण होऊ दे, कोणी आपल्याला सोडून जाऊ दे, पण जो आपण डिसाईड केला